ब्रँडची मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि कारण एकच होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. पण ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीमध्ये प्रचंड गाजावाजा झाल्यानंतर आज पहाटे लागलेल्या निकालांमध्ये त्यांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी तर राज ठाकरे यांनी 2 उमेदवार दिलेले होते, पण त्यांचे सारे उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार जिंकलेत, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले. गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी हवा निर्माण झाली होती, पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचं दिसून आलंय. ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवरती परिणाम होणार नाही असं प्रत्युत्तर महायुतीकडनं दिलं जात होतं आणि ते प्रत्यक्षात उतरल्याचंही दिसून येत आहे. बेस्टच्या पतपेढीला हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जातोय. बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये 15,000हून अधिक मतदारांनी कौल दिलाय. दरम्यान बेस्ट पतपेढी निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पॅनेलच्या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी डिवचलंय. जागा दाखवली अशी एक्सपोस्ट प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केली आहे. प्रसाद लाड यांची पोस्ट आपण बघतोय. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँड 21 समोर 0 म्हणजेच 21 पैकी 0 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असं म्हणत त्यांनी पोस्ट केली. बेस्ट पतपेढीच्या निकालामध्ये महायुती प्रणित पॅनेलला बहुमत मिळालेलं नाहीये. मात्र या निकालावरनं उपाध्येंनी ठाकरे बंधूंना डिवचण्याची संधी सोडली नाहीये. 2 शून्यांची बेरीज 0च असं केशव उपाध्ये म्हणाले. एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर 0च येतं. हे शाळा न शिकणाऱ्या मुलाला सुद्धा माहिती असतं. पण तरी काही जणांना ओळखायचं नसेल तर त्याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे. मोठा गाजावाजा करत 2 ठाकरे बंधू एकत्र आले. आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला, असा मोठ्या प्रमाणात कांगावा केला गेला. प्रत्यक्षामध्ये बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उभाटाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी सोबत आहे, भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंसोबत नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध. पुढची बातमी बघूयात. मुंबईमध्ये चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान काल घडलेल्या प्रकारानंतर आज फारच कमी लोकांनी मोनोरेलचा वापर केलेला